युएई नंतर मोदी आता थेट नेदरलँड्समध्ये पोहोचले आहेत. भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये 17 महत्वाचे करार झाले असून त्यामध्ये संरक्षण, क्रिटिकल मिनरल्स, तंत्रज्ञान आणि व्यापाराचा समावेश आहे. युरोपमधील सर्वात मोठी टेक कंपनी ASML, ज्यांच्या मशीनद्वारे जगातील मोठ्या कंपन्या सेमीकंडक्टर तयार करतात, त्यांनी भारताच्या टाटा कंपनीसोबत करार केला आहे आणि आता ASMLच्या उपकरणांच्या मदतीने भारतात सेमीकंडक्टरचे उत्पादन होणार आहे आणि हा आपल्या देशासाठी मोठा मैलाचा दगड मानला जातो. अमेरिकेवरील डिपेंडन्सी कमी करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांची रणनीती म्हणजे युरोपसोबत अधिक मजबूत मैत्री निर्माण करणे. नेदरलँड्स हा भारताचा युरोपमधील सर्वात महत्वाचा व्यावसायिक भागीदार आहे. 2024-25 मध्ये दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार $27.8 बिलियन होता. नेदरलँड्स हा भारतातील चौथा सर्वात मोठा गुंतवणूकदार असून त्यांनी भारतात $55.6 बिलियन थेट विदेशी गुंतवणूक केलेली आहे. वॉटर मॅनेजमेंटमध्ये नेदरलँड जगातील सर्वात प्रगत देश मानला जातो. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी नेदरलँड्समधील प्रसिद्ध धरणाला भेट देऊन डच तंत्रज्ञान समजून घेतले. याच दरम्यान भारत आणि नेदरलँड्स यांच्यामध्ये एक लेटर ऑफ इंटेंट साईन झाला आहे, ज्या अंतर्गत गुजरातमधील कल्पसर प्रोजेक्टमध्ये हे तंत्रज्ञान वापरण्याची योजना आहे. अशा महत्वपूर्ण माहितीसाठी मला फॉलो नक्की करा. जय हिंद.